नांदगाव शहरातील रस्त्यांवर बिनधास्त फिरणाऱ्या मोकाट गाई म्हशींमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. नुकताच कळवण येथे मोकाट गायीच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक भालचंद्र मालपुरे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक, शाळा, बाजारपेठांमध्ये मोकाट जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत चाललाय. लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्तींना रस्त्यावरून सुरक्षितपणे जाणे कठीण झाले. शहरात अशी दुर्घटना कधीही घडू शकते असे नागरिक सांगतायत. अशा मोकाट जनावरांवर कोणीही नियंत्रण ठेवत नाहीये. रस्त्याने चालतानाही जीव मुठीत घेऊन चालावे लागते असा संतप्त सूर अनेक ठिकाणी ऐकायला मिळतोय. नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वेळोवेळी नगर परिषद प्रशासनासोबत गोरक्षक मंडळ व हिंदुत्ववादी संघटनांच्या बैठका घेतल्या. मात्र नगर परिषदेचा ढिसाळ कारभार व निष्क्रियता यामुळे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. मोकाट जनावरांसाठी व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि त्यांचे मालक शोधून कारवाई करण्यात आलेली नाही. सदर घटनेमुळे नागरिकांनी पुढील मागण्या केल्यात. मोकाट जनावरांना अडकवण्यासाठी तातडीने गोशाळा, कोंडवाडा उभारावा. जनावरांच्या मालकांना नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाई करावी. शाळा, दवाखाने, बाजारपेठ परिसर मोकाट मुक्त करावा. नगर परिषदेकडून नियमित जनजागृती मोहीम हवी. नागरिकांच्या जीवित सुरक्षेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. या घटनेमुळे दत्तराज साजेड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की एका मृत्यूची वाट पाहताय का? कळवणची घटना नांदगावमध्ये घडली असती तर जबाबदार कोण? नगर परिषद फक्त कर वसुलीपुरती सक्रिय, सुरक्षिततेवर मात्र मौन. प्रशासनाच्या झोपेमुळे शहराचा श्वास गुदमरतोय. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर उद्रेक अटळ आहे. मोकाट जनावरांवर नियंत्रण हे केवळ कायदेशीर नव्हे तर मानवी जबाबदारी आहे आणि ती पूर्ण करण्याची वेळ आता आली आहे. हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य ज्या गायीमध्ये आहे, अशी गाय माता की जिला गोमातेला राष्ट्रमाता असा दर्जा आपल्या शासनाने दिलेला आहे. नांदगाव शहरामध्ये आज गाय सुरक्षित राहिलेली नाही. अनेक भटक्या गायी ह्या दिवसभर गावामध्ये फिरत असतात आणि विविध अपघातांमध्ये त्या मृत्युमुखी पडतात. याला कोणी वाली आहे की नाही याचा तपास नांदगाव नगरपालिकेने केला पाहिजे आणि ज्यांच्या त्या गायी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करून ते ज्याच्या त्याच्या गायी ज्याने त्याने सांभाळाव्या, अन्यथा त्या पांजरापोळमध्ये जमा करण्याचे आदेश हे नांदगाव नगरपालिकेने तशा सूचना या ठिकाणी काढल्या पाहिजे. कालच एका गायीचा दुर्दैवी मृत्यू 2 घरांच्या मध्ये फसून झाला. शेवटी सकल हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी गायीचं पार्थिव हे येवला रोडवरती रस्त्यावरती ठेवलं. तेव्हा कुठेतरी प्रशासनाला जाग आली आणि आता समन्वयाची बैठक घ्यायची म्हणत आहेत. परंतु अशा समन्वयाच्या बैठका अनेक वेळा झाला. अनेक वेळा जखमी गायींच्या उपचाराकरता जागा उपलब्ध करून द्या. ती काही कोणत्या व्यक्तीला किंवा संस्थेला व्यक्तिगत जागा नकोय, ती गायींसाठी जागा हवी. अशी जागा उपलब्ध करून द्यायला नगरपालिकेला काय हरकत आहे? अनेक गायी जखमी होत्या, त्यांच्यावर उपचार करायचे कुठे? फक्त मेल्यावरती त्यांचा दफनविधी करून नामनिर्णय व्हायचं का? गोमाता ही राष्ट्रमाता आहे. हिंदू धर्मियांचा पवित्र असा श्रावण महिना जवळ येत असताना दररोज जर गाय नांदगाव मध्ये मरत असेल तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.